करतोय तसेच गवलेवाडी संघाला विनंती करतोय तसेच वनाडेवाडी संघाला विनंती करतोय आणि अंबाडे संघाला विनंती करतो. चला या प्लीज आपण लाईनअप करायचं आहे. थोड्याच वेळात तिथे बक्षीस वितरणाचा सामना आहे ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे आपल्याला पार पाडायचा आहे. कारण आपण मित्रांनो काय पाहिलं तर हे 4 भव्य दिव्य चषक आणि त्याच समवेत आपण पाहिलं गेलं तर वैयक्तिक पारितोषिक सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूचा गुणगौरव आपल्या या व्यासपीठावरती नक्कीच इथे केला जाईल. तसेच मी आपल्या लाडकी असोसिएशनचे लाडकी उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती इथे यायचं आपलं तिथे शुभ सन्मान इथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे आपण इथे करायचा आहे. आपल्या लडका असोसिएशन अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई लडकी अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्या या व्यासपीठावर नक्की तिथे केला गेलाय. थोड्याच वेळात इथे प्राइज सेरेमनीला आपण इथे सुरुवात करत आहोत. राधाकृष्ण चषक 2026 पर्व चौथं आपण इथे आज पाहिलं अनुभवलं. 16 संघांचा खऱ्या अर्थानं चांगला सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. तसेच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर आपल्याला जे मित्र आपण पाहिलं गेलं तर आपल्याला मालिकेवीराचे चषक ज्यांच्या माध्यमातून लाभले ते आदरणीय सन्माननीय श्री विजय मनोहरजी खेतार साहेब इथे त्यांचं इथं शुभागमन झाल्यानंतर यथोचित शुभ सन्मान इथे केला जाईल. मी सुहासजी खेतेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित शुभ सन्मान इथे करायचं आहे. आदरणीय सन्माननीय विजयजी खेतल साहेब यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. मी सुहाजी खेतल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे करायचं आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे आपण इथे करायचं आहे. तसेच तसेच मित्रांनो पाहिलं गेलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला जे प्रथम क्रमांकाचं जे चषक आम्हाला लाभलंय ते त्यांच्या माध्यमातून ते आदरणीय सन्माननीय श्री विठोबा संभाजी खेतर साहेब यांचं तो यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी सचिनजी खेतर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्री विठोबा संभाजी खेतर साहेब यांचा शुभ सन्मान आपण येथे करायचा आहे. यांचं यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे मात्र केला जाणार आहे. सन्माननीय विठोबा खेतर साहेब आबा यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थात हे चषक आम्हाला लाभलंय. त्यांचा शुभ सन्मान येथे आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. चला मी चारही संघांना विनंती करतो आपण लाईनअप आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल की आपण लाईनअप करायचं आहे. चला अंबाडे संघ सूरज चला आपण प्लीज लाईनअप करा. तसेच सुनील विठोबा खेतर साहेब यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. मी सागर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असे त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण येथे करायचा आहे. चला मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण सुद्धा स्टेजच्या जवळ थांबायचं कारण आपल्या नावाची उद्घोषणा केल्यानंतर आपण त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे कारण मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपण येथे करतोय. तसेच मित्रांनो पाहिलं गेलं तर आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राईज लाभले ते अर्थात सहदेव बापू वरेकर इथे त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित अर्थात संतोषजी वरेकर इथे उपस्थित त्यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण या आपला शुभ सन्मान येथे केला जाणार आहे. सर या प्लीज
चला थोडं फास्ट आहे कारण अंधार होतोय आपण आपल्याला बॅड लाईट सामना करायचा नाहीये. सो प्लीज आपण जर लवकर आलात तर बरं होईल कारण स्पर्धा नक्कीच आपल्या शेवटाकडे आली आहे. शेवट होतं आपल्याला गोड करायचं आहे कारण ज्या प्रकारे आपल्या स्पर्धेची गोड सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली तसंच आपल्याला शेवट होतं ते गोड करायचं त्या अनुषंगाने आपण थोडं कॉपरेट करा प्लीज. चला वनगडेवाडी संघ आपण कुठे असाल तर प्लीज लाईनअप करायचे. अक्षय चला अक्षय आपण कुठे असाल तर प्लीज या आपल्या संघासोबत इथे आपण लाईनअप करायचं आहे. तर स्वप्नील वलगडे आपण कुठे असाल तर या प्लीज. तसेच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सामन्याचं लाईव्ह कव्हरेज यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ते अर्थात SMD लाईव्ह चे सर्वे सर्व अर्थात भूषण जी पाटील साहेब यांचं नक्कीच शुभ सन्मान येथे केला जाईल. मी सुभाजी दळवी साहेबांना विनंती करतो आपण यायचे आपल्या शुभ हाताने इथे मात्र SMD लाईव्ह चे सर्वे सर्व यांचा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. चला मयूर आपण या प्लीज. मयूर यांच्या माध्यमातून आपण आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांचं राहिलंय. एक मराठमोळी वाहिनी आपण पाहतोय SMD लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिलीत. मी दादांना विनंती करतो दळवी साहेबांना की आपण आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान येथे करायचा आहे. तसेच मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपल्याला जे स्कोर अर्थात गुणलेखक आम्हाला लाभले ते अर्थात गणेश दादा यांचं तर नक्कीच मी गणेश दादा यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. मी अनिल खेतर यांना विनंती करतो की आपण या आपण आपल्या शुभ असते गणेश दादा यांचा यथोचित शुभ सन्मान आपण येथे करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये स्कोररची भूमिका अर्थात गुणलेखकाची भूमिका त्यांच्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने ते पार पाडली गेली आहे. मी गणेशदांना विनंती करतो आपण यायचं आपलं शुभ सन्मान येथे केला जाईल. मी मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित केला जाईल. तसेच मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर ह्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला साथ दिली त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला अर्थात व्हॉइस ऑफ शाहूवाडी अर्थात एक नवा उभरता आवाज ज्याने प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवले असे आमचे समालोचक मित्र आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांचा नक्कीच शुभ सन्मान केला जाईल. मी मी सन्माननीय सुनील विनंती करतो आपण आपल्या शुभ असते आपल्या कॉमेंटेटर अर्थात विनोदजी पाटील सरांचा इथे मात्र शुभ सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान येथे मात्र केला जाईल. मायाची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांना मात्र येथे सन्मानित केलं जाईल. येस सकाळच्या सत्रापासून ज्यांनी आम्हाला समालोचन कक्षात मोलाचं सहकार्य केलं. अगदी मराठी भाषेतलं असलेलं अभूतपूर्व प्रभुत्व कसं असावं एक मराठी भाषेत तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं असे एक उत्तम उदाहरण नवी मुंबईचा एक गोड आवाज सिद्धेजी गायकवाड सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला. तर मी विनंती करतोय विजयदादा साहेबांना आपल्या शुभ हस्ते करणार आहोत आपण सिद्धेजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान माईची चाल उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या चषकामध्ये आपण त्यांच्या गोड वाणीतून संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा वर्णन केलात. अगदी त्यांच्या माध्यमातून नक्कीच सिद्धेजी गायकवाड साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिला आपण पाहिलं गेलं तर आता खऱ्या अर्थानं प्राईस सेलिब्रेट आपण वळतोय.
पहिल्या सेमीफायनल मधील मान ऑफ द मॅच इथे नक्कीच देणार बाकी राहिलंय. पहिली सेमीफायनल आपण पाहिलीत आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सामनावीर हा किताब ज्यांच्या नावावरती राहिलाय. माफ करा, सेकंड सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच इथे बाकी आहे. अर्थात नो डाऊट गवळेवाडी संघाचा निलेश गवळी ठरलाय सेकंड सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय आपण यायचं आहे आणि मी राहुलजी पाटील साहेबांना इथे विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांना मात्र इथे सन्मानित करायचंय. राहुलजी पाटील साहेब आपण पाहतोय ओम साई ट्रॅव्हल्सचे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यांच्या शुभ हाताना इथे मात्र निलेशाला तर सन्मानित केलं जाईल. सेकंड सेमीफायनल मधील आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांच्या नावावरती राहिला एक चांगल्या झाटण्याची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल करण्याचं काम निलेश यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यांचा इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. आणि अंतिम फेरीत अर्थात मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याच्या आपण षटकामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी कंजूस गोलंदाजीच्या माध्यमातून केली असे अंबर्डे संघाचा वन अँड ओनली अर्थात सचिन माने ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी सचिन माने यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. मी सन्माननीय लक्ष्मणजी खेतर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हाताना इथे सचिनजी माने साहेबांना इथे मात्र सन्मानित करायचंय. तसेच मित्रांनो आपण आता खऱ्या अर्थानं आपल्या प्राइस सेरेमनीकडे आपण नक्कीच वळतो. जाऊन पाहिलं गेलं तर आजच्या स्पर्धेमध्ये तसेच मित्रांनो पाहिलं गेलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डरचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय अर्थात त्यांच्या माध्यमातून 3 उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाले असे वनगडेवाडी संघाचा नितीन पाटील ठरलाय आजच्या या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर. मी विनंती करतो नितीन पाटील यांना आपण यायचं आहे. अर्थात 3 चांगल्या कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले असे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड नक्कीच तो अर्थात नितीनजी पाटील सरांना. मी आपण पाहिलं गेलं ते आम्हाला चषक लाभलंय ते अर्थात सचिन गणपतजी वाळवणकर यांच्या माध्यमातून आम्हाला चषक लाभलंय. मी विनंती करतोय लक्ष्मणजी वरेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांना मात्र इथं रोहित नितीनजी पाटील यांना मात्र इथे सन्मानित करायचंय. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर मित्रांनो उत्कृष्ट बेस्ट बॉलर हा किताब ज्यांच्या नावावरती राहिलाय त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 गोलंदाज आम्हाला लाभलेत कारण मात्र त्याच्यामध्ये थोडीशी चुरस पाहायला मिळाली आणि दोन्ही गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहिलं तर एका संघामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. कारण एका बाजूला पाहिलं तर राजू रणवर या रेसमध्ये पाहायला मिळाले ज्यांनी या 4 इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्यात मात्र त्यांना थोडीशी चुरस दिली आहे
ते अर्थात सूरज निकम आहे ना, त्यानं 2 इनिंग मध्ये 4 विकेट असतात. या सामन्यातील या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब जातोय वन अँड ओनली सूरज निकम यांना, बेस्ट बॉलर ऑफ द डे. मी सूरज निकम यांना विनंती करतो की आपण यायचं आहे, आपल्याला इथे पारितोषिक देऊन आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. आणि मित्रांनो पाहिलं गेलं तर हे सौजन्य आम्हाला लाभले पारितोषिक दगडू बापू वरेकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. आणि मी विनंती करतोय अनिलजी खेतर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सूरज निकम यांना इथे मात्र आपण सन्मानित करायचं आहे. मित्रांनो सूरज निकमचा टाळ्यांचा गजर होता, एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. बेस्ट बॉलर ऑफ द डे सूरज निकम ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तसेच या स्पर्धे मित्रांनो पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर हा आपण अवॉर्ड पाहतोय. त्याचे सौजन्य आम्हाला जे लाभलंय त्यांचं नाव युवा नेते आदरणीय सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेब यांच्या माध्यमातून ह्याच्या आम्हाला सौजन्य लाभलंय. आणि आज खऱ्या अर्थानं बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावरती हा किताब राहिलाय, याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिला तर 52 धावांची खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अर्थात आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मुंबईचं एक भविष्य, अर्थात एक युवा वन अँड ओनली वैभव वारंग ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाने 52 धावांची झुंजार खेळी केली असा वैभव वारंग ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द डे. मी सन्माननीय संतोषजी बोरेकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते वैभवला इथे मात्र सन्मानित करायचं आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द डेचा किताब ज्याच्या नावावरती राहिला, नक्कीच आज कुठेतरी पराभवाची नक्कीच चव चाकावी लागली आहे. मात्र चांगला खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळाला. मी दिनेशजी खेतर साहेबांना सुद्धा विनंती करतोय, तसेच संतोषजी वरेकर साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे मात्र यांना सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं जेवणच्या सौजन्यांच्या माध्यमातून लाभलं एक चांगलं चविष्ट जेवण काही पाहायला मिळालं. मित्रांनो अनुभवाला मिळालं, प्रत्येकाची भूक भागवण्याचं काम याच्या माध्यमातून एक पुण्याचं काम नक्कीच केलं गेलंय. तसेच मित्रांनो आता आपण वळणार होते अर्थात पारितोषिक आजच्या स्पर्धेतील मी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी इथे 2 संघांना आमंत्रित करतो. एका बाजूला करुंगले देऊलवाडी संघ आणि वलागडेवाडी संघ. चला दोन्ही संघाचा संघनायक आपण पुढे यायचा आहे. चला स्वप्नील वलागडे संघनायक चला या प्लीज, आणि करुंगले संघाचा संघनायक आपण पुढे यायचा आहे. 3rd आणि 4th प्लेससाठी इथे टॉस केला जाईल. मी सन्माननीय गणेशजी सुतार साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. ज्याच्या बाजूने नशिबाचा कौल लागेल तो संघ इथे तृतीय क्रमांकाचा म्हणून घोषित केला जाईल. आणि इथे टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय तो अर्थात करुंगले देऊलवाडी संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांच्या नावावरती राहिलाय. आणि अभिनंदन वलागडेवाडी संघ या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चला मी विनंती करतो अर्थात कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ घेत नाहीये. या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा संघ अर्थात वलागडेवाडी संघाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी सन्माननीय अर्थात ओम साई ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा राहुलजी पाटील साहेबांना विनंती करतोय, त्यांच्या माध्यमातून चषक आम्हाला लाभलंय. आणि मी त्यांना सुद्धा विनंती करतो की सर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना मात्र हे भव्य दिव्य चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चला वलागडेवाडी संघ या प्लीज. ओम साई ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा राहुलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून आम्हाला चषक लावलंय. मुंबई टू मलकापूर ही सेवा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत उपलब्ध केली जाते असे राहुलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हातानं शुभ उपस्थितीमध्ये येथे मात्र वलागडेवाडी संघाला हे भव्य दिव्य चषक देऊन इथे सन्मानित केलं जाते. मुंबई टू अणुस्कुरा इथपर्यंत हा खऱ्या अर्थानं आपलं हे आपल्या ट्रॅव्हल्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात, त्याचा नक्कीच आपण सगळ्यांनी आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या स्पर्धेमध्ये मित्रांनो आजच्या या खऱ्या तर पाहिलं तर राधाकृष्ण चषकामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी तो संघ ठरलाय. अर्थात मी देऊलवाडी करुंगले संघाला आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि
तृतीय क्रमांकाचा चषक त्यांनी आमच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून लाभलंय ते आदरणीय सन्माननीय विजय गवळी दादा यांच्या शुभ हातानं आणि त्यांच्या अनुपस्थित मात्र आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मी लक्ष्मणजी वरेकर आणि लक्ष्मणजी खेतर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते येथे करुंगळे संघाला आपण हे पारितोषिक देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित करायचंय. तृतीय क्रमांक चषक आपण पाहतोय विजय गवळी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय. मी लक्ष्मणजी खेतर आणि लक्ष्मणजी वरेकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं येत्या करुंगळे संघाला आपण ह्या चषक देऊन आपण इथे सन्मानित करायचंय. तसेच मित्रांनो आजच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी नक्कीच ठरलाय. आता खऱ्या अर्थानं पाहिलं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अर्थात गवळवाडी संघ ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि आम्हाला द्वितीय क्रमांकाचा चषक यांच्या माध्यमातून लाभलाय ते आदरणीय सन्माननीय सुरेश लक्ष्मणजी खेतल साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय. मी सन्माननीय संदीपजी खेतर साहेब आणि त्यांच्या समवेत विजयजी खेतर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं हे पारितोषिक देऊन इथे गवळेवाडी संघाला इथे मात्र आपण सन्मानित करायचंय. आपण पाहता इथे गवळेवाडी संघाला इथे मात्र सन्मानित केले जाते. तसेच एक मित्रांनो एक विशेष सन्मान अर्थात सगळ्यांच्या नजरा त्या चषकावरती राहिल्यात. अर्थात मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज याची खरंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ते एक झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मैदानाच्या चहूबाजूने नक्कीच एक खऱ्या अर्थानं पाहिलं तर फटक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्यांच्या बॅटमधून तब्बल 80 धावा आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि तो ठरला अर्थात छोटा पाकिट बडा धमाका वन अँड ओनली कल्पेश वरेकर ठरला या स्पर्धेतील मालिकावीराचा किताब. आणि मी हे आम्हाला चषक लाभला ते आदरणीय सन्माननीय विजय मनोहरजी खेतर साहेब यांच्या माध्यमातून लाभला आणि मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हातानं कल्पेची वरेकर सन्मानित करायचं. कल्पेच्या टाळ्यांचा गजर द्या. एक छोटा पाकिट बडा धमाका 80 धावांची खेळी आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. आज मात्र वेगळ्या शैलीमध्ये पाहायला मिळाले. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश. पुढील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक ज्यांचा लाभला अर्थात या संघाने मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं चॅम्पियनची मालिका सुरू ठेवली आहे. सलगचा चौथा माझं जर मत खोटं नसेल तर चौथा असेल सलगचा चौथा हा चॅम्पियन संघ वन अँड ओनली आंबर्डे संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. एकदा चॅम्पियन टाळ्यांचा गजर होऊ द्या.